सी इंटिग्रेशन मध्ये 5 फॉर्म्युले असतात महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट असतात ते x रेज टू द पॉवर n. पण n च्या ठिकाणी कुठलाही नंबर असू शकतो. हा dx आहे ना तो लावलेलाच असतो कारण dx ला आपण इंटिग्रेट करत असतो. त्यामुळे जेव्हा आपण याचा आन्सर काढतो तेव्हा आन्सर मध्ये मात्र dx राहत नाही का आपण इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x करत असतो. जेव्हा आपण इंटिग्रेशन काढतो तेव्हा हा dx आपल्याला आन्सर मध्ये ठेवायचा नसतो आणि कुठेही राहत नाही. ओके म्हणजे इंटिग्रेशनचं साइन लावलं की विथ रिस्पेक्ट टू dx म्हणून तो लावावाच लागतो. जसं की आपण साइनचा डेरिव्हेटिव्ह काढत होतो sin x चा डेरिव्हेटिव्ह तेव्हा आपण d बाय dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x असं करत होतो म्हणजे d बाय dx होता जबकि sin x चा आन्सर काय होतं cos x. अशा वेळी मी sin चा डेरिव्हेटिव्ह cos लिहिला पण dx तिथे लिहिलेला नाही म्हणजे आन्सर मधला dx निघून जातो. पण डेरिव्हेटिव्ह मध्ये dx खाली असतो आणि इंटिग्रेशन मध्ये dx वरती असतो पण आन्सर मध्ये तो कुठेही घ्यायचा नसतो. ओके सो लेट्स स्टार्ट द आन्सर. फर्स्ट क्वेश्चन इथे दिलेला आहे. सांगा इंटिग्रेशन ऑफ x रेज टू द पॉवर मी 8 घेतली पण 8 नको मी 12 घेतली. किती घेतली 12 आणि इंटिग्रेशनच्या सिम्बॉलच्या समोर मी किती घेतला dx. आता तुमचा फॉर्म्युला x रेज टू द पॉवर n आणि डॉट पुढे काय आहे dx आणि हा आहे इंटिग्रेशन. आता फॉर्म्युला काय म्हणतो बघा. फॉर्म्युला असं म्हणतो की n मध्ये 1 वाढवला का हा लिहिला x आणि n मध्ये 1 वाढवला n प्लस n मध्ये 1 वाढवा मग इथे बघा 12 मध्ये 1 वाढवा x 12 प्लस आणि खाली जो पॉवर आहे तो जसा तसा लिहा म्हणजे 12 प्लस 1 म्हणजे इथे काय n प्लस 1. बघा फॉर्म्युला पॉवर मध्ये 1 वाढवा आणि तीच पॉवर खाली मग वाढवा पॉवर मध्ये 1 12 आधी 1 किती आले 13 आणि भागिले किती आले 13. मग पहिला सम तुम्ही सोडवायचा कळला काय. मग 8 च्या जागी तुमची किती येतील 9 आणि डिवाइडेडला पण किती येतील. मग हा मी सोडला तुमच्या गेम ओव्हर हा पहिलेच. हां बोला आन्सर सांगा काय करू. x रेज टू द पॉवर 8 प्लस 1 आणि आपण खाली परत 8 प्लस 1 फायनल आन्सर बोला x रेज टू द पॉवर 9 अपॉन 9 पहिला आन्सर. कारण काय समजलं आपल्याला फॉर्म्युला. मग मी दीक्षा तुला प्रश्न विचारतो. समझा ही एवढंच है x dx तो इसको कैसे सॉल्व करोगे बोलो. तर आपण 10वी नाही 8वी 9वी 10वी पासून शिकत आलोय. जेव्हा पॉवर नसते तेव्हा किती असते 1 असते आहे ना. पॉवर नसते तेव्हा 1 असते म्हणजे इथे किती आहे 1. मग आपला फॉर्म्युला काय आहे x रेज टू द पॉवर 1 आणि अपॉन 1 प्लस 1 तो आंसर क्या आएगा x स्क्वेअर अपॉन 2. समजतंय म्हणजे याचा आंसर हे येतं कारण मनात पॉवर असते है ना म्हणजे 1 असते पण ती दिसत त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा थोडीशी. ही नंतर मी सांगणार नाही मुद्दा माझा सांगून ठेवूया. ओके चला सम नंबर 2 सोडवायचा. आता चेक आउट द सम नंबर 2. सी हियर वी गो. आता या केस मध्ये काय करायचं तुम्हाला आम्हाला पॉवर तर कळलेली आम्ही पॉवर मध्ये पॉवर ऍड करू आणि तीच पॉवर खाली घेऊ. मग ते तर करणं सोपं आहे पण इंटिग्रेशन फ्रॉम 2 टू 5 इंटिग्रेट करणे म्हणजे लहानाचा फॉर्म्युला वर नेणे आणि डिफरन्शिएट करणे म्हणजे वरचा फॉर्म्युला खाली आणणे. जसं की मोबाईल चार्ज केला म्हणजे आपण इंटिग्रेट केला. जसं की 10% बॅटरी इंटिग्रेटेड टू 100% बॅटरी 10 वरून कुठे नेला काही लोक 90 वरून 100 ला नेतील कारण ऑलरेडी त्यांची 90 असेल चार्ज. म्हणजे इंटिग्रेट करणे म्हणजे फॉर्म्युला अप नेणे आणि डिफरन्शिएट करणे म्हणजे फॉर्म्युला डाऊन करणे. मग आता सुद्धा आपला फॉर्म्युला अप चाललाय कुठून लोअर लिमिट 2 आणि हायर लिमिट 5. सो हाऊ टू सॉल्व दिस. सो फर्स्ट ऑफ ऑल राइट डाउन दिस व्हाट 2 to 5. That's quite easy. But we have to find the integration. So how to do so? पहिल्यांदा याचं इंटिग्रेशन काढून घेऊया. सांगा मग इंटिग्रेशन काय येईल x raised to the power 2 plus 1 and upon again 2 plus 1. Quite easy to make a bracket right now. तुम्हाला आधी इथे का नाही ब्रॅकेट दिला बिकॉज लोअर आणि अपर लिमिट दिलेला पण इथे दिलाय किती आहे 2 and 5. क्लियर. मला हे कळलं याच्यामध्ये आणि याचा लोअर आणि अपर लिमिट लेफ्टला नाही लिहायचा. इंटिग्रेशनचा साइन काढून टाकलाय बिकॉज इंटिग्रेट आपण केलंय म्हणलो आणि आपल्याला. नेक्स्ट स्टेप बघा 2 plus 1 किती 3 म्हणजे x रेज टू द पॉवर 3 आणि आपण किती आले 3 आणि रेज टू द पॉवर किती आहे बोला 2 and 5 आणि याच्या पुढे आन्सर आहे कारण आतापर्यंत इथेच थांबलं बिकॉज या ब्रॅकेटच्या बाहेर कुठेही पॉवर नव्हती आणि असली तरी आपण 1 1 कन्सिडर केली असती तरी चालली असती पण नाही करायची पण इथे आहे. मग आता काय करायचं एकदा x ची व्हॅल्यू किती टाकायची 5 आणि एकदा x ची व्हॅल्यू टाकायची 2 आणि त्यांची सबट्रॅक्शन करायची. करूया परत एकदा सांगतो x ची व्हॅल्यू आधी अपर लिमिट आणि नंतर लोअर. सांगा आपला व्हॅल्यू काय 5 पहिली लिहिली 5 5 चा
आपण किती 3 x ची व्हॅल्यू किती टाकलेली 5. आता परत मायनस, आता x ची व्हॅल्यू किती टाकायची 2 चा क्यूब. आपण किती क्लिअर काय मी केलं समजलं. म्हणजे हा x मी 2 वेळा लिहिला, पण x च्या ठिकाणी एकदा अप्पर लिमिट आणि एकदा लोअर लिमिट. आणि आता सॉल्व करायचंय. मग 5 चा क्यूब किती येईल 5 5 चा 25 25 5 चा 125. 3 वेळा मल्टिप्लाय करायचे 5 मग 125. आणि मायनस 2 चा क्यूब 2 टू चा 4 आणि 4 टू चा 8. कळलं मी काय केलं. आणि डिनॉमिनेटर दोघांचा कसा आहे सेम आहे राईट कॉमन आहे. मग सांगा 125 मधून 8 गेले तर तुम्हाला सबट्रॅक्शन करावी लागेल है ना. मग 15 तून 8 गेले राहिले 7 कॅरीला 1 राहिले किती 117. 117 अपॉन किती आन्सर आलं 3. and this is your answer number 2. so you डिवाइड करायची गरज नाही तेवढाच ठेवायचा फ्रॅक्शन मध्ये. ओके डिवाइड डायरेक्ट कंप्लीट नंबर मध्ये लागत असेल तर लावायचा नाही तर तसाच ठेवायचा. सांगा आता पहिली स्टेप काय नक्की. याची पॉवर रूल लावला. पॉवर रूल लावला तर लिमिट इकडे बाजूला शिफ्ट झाली. नंतर मग 2 + 1 3 झाले. हा पण 3 ला. काही लोक ह्याच्यावर डायरेक्ट ही स्टेप लिहू शकतात. स्मार्ट असतात ते ही स्टेप दाखवत नाही डायरेक्ट लिहितात. पॉवर वाढवून तीच पॉवर खाली आहे बघा. 2ची डायरेक्ट 3 करा तेच 3 खाली आहे. चाललंय लिमिट लिहिला. हे 2 वेळा लिहायचे एकदा 5 आणि एकदा 2 आणि ह्याचा क्यूब करायचा बिकॉज इथे क्यूब आहे है ना. इथे स्क्वेअर होता ना क्यूब होता म्हणून ते क्यूब केला. 5 3 वेळा लिहिले आणि 2 3 वेळा लिहिले. आन्सर करून एवढा आन्सर आलं. सबट्रॅक्शन करून एवढा आन्सर आलं. क्लिअर. आता आपले 2 सम झाले. सो आता हा बघा दिसतोय तिसरा जो मी इथे सोडवणार आहे. ओके सांगा मग थर्ड वन सम काय इंटिग्रेशन ऑफ x प्लस sin x डॉट काय dx. आता इंटिग्रेशन करायचंय पण इथे अप्पर आणि लोअर लिमिट दिलेले मग डायरेक्ट इंटिग्रेशन x चं पण आणि इंटिग्रेशन sin x चं. ओके समोरच्या बाजूने हे साइन लावायचं आणि मागच्या बाजूने हे साइन लावायचं. मग बोला इंटिग्रेशन ऑफ पहिलं कोण x आणि डॉट काय dx. पहिलं इंटिग्रेशन x चं आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ काय sin x. मग बोला इंटिग्रेशन ऑफ काय sin x आणि पुढे काय dx. ओके स्टेप नंबर 2 x चं इंटिग्रेशन इथे पॉवर नसते म्हणजे किती असते 1 असते ना. मग सांगा डायरेक्ट इंटिग्रेशन काय येईल x² अपॉन 2 डायरेक्ट केला 1 + 1 ऍड केला तो डायरेक्ट खाली लिहिला. ओके आणि dx लिहायचा प्लस sin x चं डेरिव्हेटिव्ह सांगा. sin x चं इंटिग्रेशन हा लिहिला मग मायनस cos x आणि प्लस मायनस सांगा काय उत्तर आलं x² अपॉन 2 मायनस cos x आणि इट इज युअर इंटिग्रेशन राइट हियर. सो अशा आपले किती सम झाले 3 सम क्वाइट इझी पॉझिटिव्ह. ओके दिस इज पेज नंबर 29 and physics च्या टेक्स्टबुक मधली ही एक्सरसाइज आहे. ओके सो लेट्स टॉक अबाउट क्वेश्चन नंबर 7. हा क्वेश्चन नंबर 7 आहे तुमच्या फिजिक्सच्या पेपरच्या कॉर्नर मध्ये हा दिलाय. ओके म्हणजे व्हिडिओ मध्ये आला होता काय टेन्शन. सो हाऊ टू सॉल्व दिस. फर्स्ट टू टेक अ इंटिग्रेशन ऑफ sin x. व्हाट इज द इंटिग्रेशन ऑफ sin x minus cos x. Okay so let's solve the sum. First to write the integration of sin x minus cos x. Okay and the limit should be written from 0 to pi upon pi. And you know about that की x ची व्हॅल्यू एकदा अप्पर लिमिट टाकायची आणि x ची व्हॅल्यू एकदा लोअर. म्हणजे इथे संपलंच डायरेक्ट आहे ना. मग सांगा जरा मायनस काय घेतला cos काय लिहिला pi/2 आणि पुन्हा एकदा मायनस काय मायनस cos 0 राइट. हा मायनस आपल्या रेग्युलर मायनस वाला आणि हा मायनस आपला ओरिजिनल मायनस वाला. ओके कारण आपण तसंही दोघांच्या फंक्शनची मायनसच करतो. सो माइनस माइनस क्या होगा प्लस. सो हा आला मायनस cos pi/2 मायनस मायनस प्लस आणि काय आला cos 0. cos 0 ची व्हॅल्यू ट्रिग्नोमेट्री मध्ये आहे 1. cos 0 किती cos 0 1. मग cos pi/2 pi/2 का मतलब होता है 90. मग cos 90 ची व्हॅल्यू लॉग टेबल मध्ये बघा cos 90 गोes to किती आहे 1 आहे हाफ आहे -2 आहे किती आहे बघा -1 वगैरे. सो आपण ती बघणार आहोत. cos 0 1 होतो 1 cos 0 1 आहे पण हा cos pi/2 cos 90 बघा किती आहे 0 शाबास. हा cos 90 किती आला 0 आणि cos 0 किती आला 1. so final answer is 1. so this is quite easy and quite simple है ना. tell me what is the integration of sin x minus cos x. the limit should be written at the right corner. first of all to put the value of upper limit and then second of lower limit. the minus sign should be carried specifically right there and the middle minus sign is separate completely as per the rules. then minus minus plus cos pi/2 and cos 0. cos 0 1 cos pi/2 is supposed to be 0 so 0 plus 1 goes to 0. okay 1. so this is your first answer and quite easy.
Now the second one. Right now I have repeated 2 times. Now second one how to look for it. बघा रेडी आता बोल नका सी x raised to the power 1 power 1 म्हटले की आपण 1 मध्ये 1 ऍड करतो खाली येतो 2 आपण एक्स्ट्रा स्टेप लिहितो आहोत x raised to the power 1 plus 1 upon 1 plus 1 राइट ना हे आलं तुमचं इंटिग्रेशन आणि खाली 1 आणि वरती 5 हे केलं हे तुम्ही डायरेक्टच केलं असेल ओके x raised to the power 1 plus 1 किती आले 2 आणि खाली पण किती आले 2 raised to the power किती आले 5 आणि 1 आणि एकदा अपर लिमिट 5 ठेवायचा आणि एकदा लोअर लिमिट 1 ठेवायचा मग सांगा आन्सर काय येईल x चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर अपॉन 2 पहिली टर्म झाली माइनस आता x च्या जागी किती ठेवायचे 1 1 चा स्क्वेअर अपॉन 2 यही बात पर गलती हो गई है ना 5 चा स्क्वेअर किती येतो 25 माइनस 1 चा स्क्वेअर 1 आणि आपण 2 दोघांचा कॉमन मग 25 माइनस 1 किती आले 24 अपॉन 2 and 2 1s are 2 and 2 2s are 4 so this is answer is 12 yes correct ready this is u function and this is v function u and v and you know the formula of u and v u and v derivative of u and v जर असेल तर आपण पहिला फॉर्म्युला काय लिहितो बघा first as it is मतलब u as it is and derivative of v first as it is second चा derivative प्लस आता सेकंड ऍज इट इज आणि फर्स्ट चा डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट कोण आहे u असा फॉर्म्युला आहे ओके मग फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन सो व्हिच इज द फर्स्ट फंक्शन x and which is the second function sin x so we are applying this formula right here easy okay so first of all writing this consider that entire function is y या फंक्शनला आपण आधी y कन्सिडर करतो सो सबसे पहिले y बोला y इज इक्वल टू काय x डॉट sin x ओके आणि आपण याला काय करणार आहोत डिफरन्शिएट करणार ओके डेरिव्हेटिव्हचा सम आहे ना त्यामुळे डिफरन्शिएट करणार मग आपण लिहिणार काय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय x आपण याला डिफरन्शिएट करणार आणि डिफरन्शिएट करायचा म्हणजे d बाय dx असा लावायचा इकडे पण आणि इकडे मग सांगा लावा इकडे d बाय dx पुन्हा लावला इकडे y आणि इकडे पण लावायचा d बाय dx इनटू ब्रॅकेट मध्ये कोणे x डॉट sin x ओके दोन्हीकडे डिफरन्शिएट केल्यानंतर हा आहे u आणि हा आहे v इसका मतलब फर्स्ट एज इट इज सेकंड चा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड एज इट इज फर्स्ट चा मग सांगा फर्स्ट एज इट इज म्हणजे कोण x एज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा sin x ओके फर्स्ट एज इट इज सेकंड चा डेरिव्हेटिव्ह प्लस आता सेकंड एज इट इज कोण sin x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x राइट असं आपण लिहिलं आणि आता आपला आन्सर इथे संपलं का सांगा कारण x एज इट इज sin चा डेरिव्हेटिव्ह cos x sin चा इथे फॉर्म्युला नाही तुझ्याकडे माहिती आहे sin चा डेरिव्हेटिव्ह काय लिहायचा cos x आणि प्लस हा sin एज इट इज बरोबर आहे आणि x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1 असं लिहून दिलंय मग सांगा फायनल आन्सर काय असेल x cos x प्लस काय फक्त sin x and this is your answer dy by dx so this is your first answer which is quite easy हा फक्त इनटू असल्या कारणाने आपण असं केलं पण मध्ये जर प्लस असता तर आपण फर्स्ट एज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह सेकंड एज इट इज असा फॉर्म्युला घ्यायचा नसतो प्लस मायनस असेल तर तसा घ्यायचा नाही पण इनटू असेल तर घ्यायचा बिकॉज ते जॉइंट आहे सो फर्स्ट एज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह पॉज लेट्स स्टार्ट सी पहिल्यांदा फंक्शन y कन्सिडर करायचा सी y इज इक्वल्स टू x raised to the power 4 plus cos x right आपण लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x सो d by dx आपण दोन्हीकडे लावणार जो लिहितो आपण d by dx पहिला लावला y ला आणि पुन्हा एकदा d by dx ऑफ द एंटायर ब्रॅकेट x raised to the power 4 and cos x राइट मगाशी पण असंच होतं पण फर्स्ट आणि सेकंड लाइक इट इज नॉट अ u and v इट इज u plus v so it is not like that first as it is second चा डेरिव्हेटिव्ह असं काहीच नाही इथे so how to do so first of all derivative of this and then derivative of this so tell me d by dx of what x raised to the power 4 आणि प्लस परत एकदा d by dx of what cos x right it's quite easy आता पॉवर खाली आणायची सांगितलं मी तुम्हाला बघा 4 आले खाली हा x आणि 4 - 1 3 माइनस होते ना प्लस cos x चा डेरिव्हेटिव्ह माइनस sin x sin चा cos x आणि cos चा माइनस sin x मग प्लस माइनस माइनस
4x cube plus minus minus sin x, and it's your answer. Is there anyone correct? Let's start the answer. So first of all, consider the given function is y, x upon sin x, right? Then onward to put that, differentiate with respect to what? X. Do not write before, just let it be. I will give some time to put the formulas. See, first of all, write down dy by dx, then d by dx goes to x upon sin x, right now? So this is over x, this is u, and this is v. There we go. And applying the same formula right now. So these are the u and v, but these are not u and v. These are x and sin x. Sin x and sin x. So tell me dy by dx. So tell me what to do first. Second as it is, derivative of first. Plus first as it is, derivative of second. So tell me second as it is matlab sin x. Sin x as it is, and derivative of first x. Plus now x as it is, derivative of sin x, and upon second का square matlab sin square x. Right here. Now it is quite easy. So tell me sin x should be as it is, because there is no derivative. But what is the derivative of x? 1. So x is the derivative 1. Plus x should be as it is. And what is the derivative of sin x? Cos x. And upon sin square x, it should be as it is. So tell me sin x ones are sin x plus cos x into x, x dot cos x, and upon what? Sin square x, right? Sin square x, there are two sin square x, it can be split. Common denominator आहे, तो यालाही देता येईल आणि यालाही देता येईल. हे सुद्धा आन्सर इथपर्यंत करेक्ट आहे, पण आपण ते स्प्लिट करणार आहोत. सांगा मग काय? sin x upon sin square x plus x dot cos x upon काय? sin square. ओके, स्प्लिट केला. मग sin x and sin square कॅन्सल. एक एक कॅन्सल झाला. मग वरती किती राहिला? 1 आणि खाली किती राहिला? sin x. एक sin x राहिला. And plus what? x cos x upon sin square x. Check the answer. dy by dx. False.